बदलापूर रेल्वे स्थानकावर सकाळी 8 वाजेपासून नागरिकांचा रेल रोको सुरू आहे। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी नागरिक संतप्त झाले। दुपारी 1 वाजता पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्जचा प्रयत्न करण्यात आला। लाठीचार्जच्या प्रयत्नानंतर आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। आदर्श शाळा परिसरामध्ये पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। आंदोलकांना अश्रुधुराच्या नळकांड्या पोलिसांच्या दिशेने फेकल्या। संतप्त पालकांकडून शाळेची तोडफोड करण्यात आली आहे, तसंच शाळेचं गेटही तोडण्यात आलं। आदर्श शाळा परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा आता सध्या तैनात आहे। वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेमध्ये SIT स्थापन करण्यात आली आहे। पोलीस अजूनही आंदोलकांशी संवाद साधतायत, मात्र आंदोलकांची संख्या बदलापूर रेल्वे स्टेशनवर आणखी वाढलेली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि त्यानंतर तणाव वाढला। हे सगळे आंदोलक त्यानंतर ट्रॅकमध्ये बसून होते, तेव्हापासून रेल्वे सेवा या ठिकाणी कोलमडलेली आहे। आंदोलकांची एकच मागणी आहे ती म्हणजे आरोपीला फाशी द्या, नाहीतर आमच्या ताब्यात द्या। आणि याच मागणीसाठी फाशीच्या घोषणा आता आंदोलक देत आहेत आणि पोलीस यातून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात।